तर गाईज आलेलो आम्ही गोदा पार्कला. गुड मॉर्निंग गाईज. कसं तरी उठलोय मी. उठूच वाटत नव्हतं, एवढी खतरनाक झोप येते ना. अजून बी झोपच येते पण उठावं लागेल. तर आता फ्रेश वगैरे होऊ, ब्रश वगैरे करून वर्कआउट केला. तर फायनली वर्कआउट करून आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालोय. आणि नाशिकची थंडी एवढी खतरनाक आहे ना, काय सांगू तुम्हाला. आणि त्यावरून परत मी थंड्या पाण्याने आंघोळ केली. बाप, नेक्स्ट लेवल टॉर्चर. तर आता जाणार आहे बाहेर. तर बाहेर आलोय आता. आता सगळ्यात पहिले तर चहा वगैरे पितो. तर जातोय चहा प्यायला. तर चहा वगैरे पिऊन झालीये आणि चाललोय आता रूमला. आणि गंमत तर बघा, तिथं चहा प्यायला गेलो ना तर दादा ऑटोमॅटिकली चहा देऊन देतो न सांगता. तर रूमला पोचलो तेवढ्यात खालून आवाज आला. काका आलेले एक समोसे विकायला. तर आपले समोसे वगैरे येऊन गेलेत, बघू शकता तुम्ही. आता भूक तर लयच लागली आहे. तर गाईज या समोसे खायला. तर खाल्लेत समोसे. भूक लय लागली होती, आता थोडं बरं वाटतंय. खिचडी बनवली असते मी, पण खिचडी बनवायला कंटाळा आलेला. आणि तेवढ्यात काका आले खाली, मग काय जाऊन घेऊन आलो समोसे. आता झोपतो, थोडा वेळ आराम करतो. तर आता झोपून उठलोय. 2 तास झोपलो असेल. झोपून झोपून पण बोर होतंय. आता कुठेतरी फिरायला जाऊ. फ्रेश वगैरे होतो. तर गाईज रेडी वगैरे झालोय. आता जाऊ बाहेर. तर गाईज चाललोय आता. कुठं जाऊ ते तर नाही माहिती. पुढे जाऊन विचार करू कुठे जायचंय ते. जाता जाता पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि निघालो. परत पुढे जाऊन थांबलो. तर गाईज पेट्रोल वगैरे टाकून आलोय आणि आपला प्लॅन पण झालाय की कुठे जायचंय आपल्याला. तर आपण जाणार आहे नवशा गणपतीला. तर व्हिडिओ बघत राहा. मग काय, निघालो गंगापूर रोडने आणि 5 ते 10 मिनिटात तर पोहोचलो पण. मग गाडी पार्किंग मध्ये लावून दिली आणि निघालो मंदिराच्या दिशेने. तर गाईज पोहोचलोय आपण आता नवशा गणपती जवळ. जाऊ आता मध्ये. मधला वातावरण बघू शकता तुम्ही. खूपच लोक येत राहतात दर्शनासाठी. मग काय निघालो आम्ही पण मंदिराकडे. आणि मंदिराच्या बाहेर 8 गणपती बाप्पाच्या रूपांच्या मूर्त्या आहेत. तेवढ्यात पुढे दिसले मूषकजी, गणपती बाप्पांची सवारी. मग फायनली पोहोचलो बाप्पांच्या मंदिरात. दर्शन वगैरे घेतले. व्हिडिओ तर नाही शूट करून दिला, पण थोडासा शूट केलाच तुमच्यासाठी. आणि या मंदिराचे नाव नवशा गणपती का पडले ते पण सांगतो तुम्हाला. नाशिकमधील श्री नवशा गणपती मंदिर हे आनंदवली येथे गोदावरी नदीच्या काठी असलेले एक ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान आहे, जे पेशवेकालीन असून राघोबादादा पेशवे आणि त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी बांधले. ज्यावेळेस आनंदीबाई आणि राघोबादादा यांना मुलगा होत नव्हता, त्यावेळेस त्यांनी गणपतीला नवस धरला. मग त्यांना मुलगा झाला. तेव्हापासून या मंदिराचे नाव नवशा गणपती असे पडले. हे मंदिर सुमारे 300 ते 400 वर्षापूर्वी पेशवे काळात इसवी सन 1774 मध्ये राघोबादादा आणि आनंदीबाई यांनी स्थापना केली. आणि आनंदवली हे नाव आनंदीबाई यांच्या नावावर पडले. तेव्हापासून तर आतापर्यंत नवस व दर्शनासाठी खूपच लोक येत असतात. त्यानंतर परत आलो आम्ही गोदावरीच्या काठाला आणि इथं खूपच लोकांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. जर तुम्हाला पण बोट राईड करायची असेल तर इथं नक्की या. मग परत आलो मंदिराकडे. महादेवाच्या पाया पडून घेतलं आणि निघालो परत. बाहेर आलो आणि तेवढ्यात आम्हाला पाणीपुरीवाले काका दिसले. मग काय, गेलो पाणीपुरी खायला. त्या काकांना म्हणालो की व्हिडिओ बनाता हूं अंकल मैं यूट्यूब पे. त्यांना बोललो की आता तुमच्या दुकानाची प्रमोशन करून देतो. तर ते बोलले गणपती बाप्पा कर देते हे. मग येता येता रस्त्याला जुडिओ दिसलं. मग काय, घुसलो जुडिओ मध्ये. कपडे चूज करून करून थकलो, पण काय समजत नाही काय घ्यायचं होतं ते. मग लागलो फोटो व्हिडिओ काढायला. त्यानंतर फायनली झाली शॉपिंग. आणि व्हिडिओ शूट करत होतो तर ते बोललो की इथं परमिशन नाही शूट करायची. आणि त्यांनी आम्हाला तर बिल वगैरे काहीच दिलं नाही. आणि आलो परत बाहेर आणि निघालो. आणि ही लोकेशन तर तुम्हाला माहितीच असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठली आहे. आणि जाता जाता नाशिक मधले फिझीफॉक्स नावाचं गेमिंग झोन दिसलं. तुम्हाला तर माहितीच असेल. आणि पुढे जाता जाता आम्हाला हे दादा ते भेटले. ते आले होते वसईवरून वणीगड जाण्यासाठी. तेवढ्यात मला एका फ्रेंडचा कॉल आला आणि आम्ही भेटलो वगैरे. थोडाफार गप्पा गोष्टी केल्या, जसं की कॉलेजबद्दल, करिअरबद्दल आणि लाईफमध्ये पुढे काय करायचंय. मग गप्पा गोष्टी तर संपल्या. त्यानंतर ती पण गेली आणि आलो मी पण रिटर्न. आणि येता येता विचार आला की गोदा पार्कला पण जाऊनच येऊ. पोहोचलो आम्ही पंचवटीला. आणि गोदा पार्कला जाऊन समजलं तिकिटाची लाईन एवढी मोठी आहे ना. ही बघा, इथून तर ते तिथपर्यंत तिकीट काउंटर आहे आणि एवढी मोठी लाईन आहे. ही लाईन बघून रिटर्न जाऊ वाटते आम्हाला. गाईज खूप मोठी लाईन आहे आणि तेवढा टाइम नाही आपल्याकडे की तेवढं थांबून तिकीट काढावं. तर एका दिवशी निवांत येऊ फिरायला. तर आता जातोय परत रिटर्न. मग निघालो परत. आणि व्ह्यू तर एवढा भारी दिसत होता. जायचं तर खूपच मन होतं, पण टाइम नसल्यामुळे काय जाता आलं नाही. पुढच्या वेळेस नक्की जाऊ. त्यानंतर मावशीकडे जाऊन जेवण वगैरे केलं आणि आलो बाहेर मसाला दूध प्यायला. मग मावशी सोबत थोडं गप्पा गोष्टी केल्या आणि गेल्या त्या पण रिटर्न. मग आम्ही पण निघालो आणि येता येता रात्रीचे आम्हाला 10 वाजले.
तर गाईज रूमला पोहोचलोय. व्हिडिओ कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओत.